नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनव्हा संदर्भात पूर्ण माहिती पाहिली होती की कॅनव्हा जो आहे तो कुठे यूज केला जातो, त्याचा काय उपयोग आहे किंवा कॅनव्हा शिकल्यानंतर आपल्याला जे काही डिझायनिंग क्षेत्रामध्ये जे काही तुम्हाला काही करिअर वगैरे करायचं जर असेल तर कॅनव्हाचं किती मोठं महत्त्व आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। जर तुम्ही सुरुवातीचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो पुन्हा एकदा तुम्ही पाहून घ्या, म्हणजेच कॅनव्हा शिकण्यासाठी तुम्हाला मदत होईल। ओके, आजचा हा जो दुसरा व्हिडिओ आहे कॅनव्हाच्या सिरीजमधला किंवा कॅनव्हाच्या कोर्समधला हा आपला दुसरा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण ईमेल आय डीने कॅनव्हामध्ये कसं रजिस्टर करावं किंवा कसं लॉग इन करावं हे आपण पाहणार आहोत। ओके, त्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुम्हाला डिझायनिंगची कुठली कामं जर करायची असेल, जसं बॅनर्स, लिफलेट्स, विजिटिंग कार्ड, त्यानंतर इंस्टाग्रामच्या पोस्ट वगैरे किंवा तुम्हाला यूट्यूबचे जे काही थंबनेल्स वगैरे असतात ते आपण कॅनव्हामध्ये PPT सुद्धा क्रिएट करू शकतो, PDF क्रिएट करू शकतो आणि ती पण अट्रॅक्टिव्ह। ओके, मग यासाठी तुम्हाला प्रो व्हर्जन घ्यायची गरज नाहीये। म्हणजे प्रो व्हर्जन म्हणजेच काय की पेड व्हर्जन घ्यायची गरज नाहीये। जर तुम्ही एखाद्या कमर्शियल साईटवर जर काम जर करत जर असणार किंवा एखाद्या कंपनीसाठी जर तुम्ही जर काम जर करत जर असणार किंवा तुमचा जो काही कामाचा जो काही भाग आहे तो खूप असा मोठा आहे आणि ज्याच्यासाठी तुम्हाला डेली बेसवर तुम्हाला डिझाईन्स वगैरे बनवाव्या लागतात तर त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रो व्हर्जन घेऊ शकता। पण जर तुमचं पर्सनल जर यूज जर असेल तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या ईमेल आय डीवर सुद्धा तुमचं काम भागवू शकतं। मग ते कसं तुम्हाला लॉग इन करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, जास्त काही मोठा नाही आहे। ओके, तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे तर तुमची जी काही ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीने म्हणजे तुमच्या जीमेल अकाउंटवर तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन करून घ्यायचे आणि मग लॉग इन करून घेतल्यानंतर गुगलमध्ये जायचे आणि गुगलमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे canva.com। ओके, हे तुम्हाला काय करायचं आहे canva.com जे आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे जो आहे कॅनव्हा व्हिज्युअल सूट्स फॉर एव्हरीवन हे इथे तुम्हाला कॅनव्हा रिलेटेड सगळं येऊन जाईल। तर आपली जी पहिली जो साईट आहे www.canva.com यावर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमची जी काही ईमेल आय डी असेल त्या ईमेल आय डीने आपल्याला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे। आता याच्यामध्ये जे काही आहे माझ्या लॅपटॉपवर ऑलरेडी माझं जे काही ईमेल आय डी जी आहे ती पहिल्यापासून लॉग इन असते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, ते डायरेक्ट झालेलं आहे। तर मग मी काय करते इथून जे आहे ते आपली जी काही दुसरी ईमेल आय डी आहे ती मी काय करते लॉग इन करते आणि इथून जो आहे तो पहिल्यांदा मी लॉग आउट करून घेते, म्हणजे तुम्हाला जे आहे नव्याने लॉग इन कसं करायचं हे मला जे आहे ते तुम्हाला सांगता येईल। ओके, कारण हे माझ्याकडे प्रो व्हर्जन आहे आणि ते ऑटोमॅटिक त्याच्यावर माझं जे काही आहे ते लॉग इन होऊन जातं, त्याच्यामुळे हा डायरेक्ट जो इंटरफेस जो आहे तो आपल्या समोर आलेला आहे। ओके, आता बघा आपल्याला नवीन लॉग इन करायचं आहे तर मग मी काय करते इथून जे दिसते ना तुम्हाला कंटिन्यू विथ अनदर अकाउंट, तुमच्या तिथे असं नाही येणार आहे, तुम्हाला जीमेल येणार। आता बघा इथे दिसतंय कंटिन्यू विथ गुगल। ओके, कंटिन्यू विथ गुगल करायचे। कंटिन्यू विथ गुगल केल्यानंतर तुमच्याकडे जेवढे सुद्धा तुमच्याकडे ईमेल आय डीज असतील ते तुमच्याकडे येणार। तर मला ह्या ईमेल आय डीने जो काही आहे माझा त्या ईमेल आय डीने मला काय करायचे लॉग इन करायचे। मग मी त्या ईमेल आय डीवर क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचे। कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तो लॉग इन होईल। ओके, लॉग इन झालेला आहे, खूप सोपं आणि साधं आहे, काहीही कठीण नाही आहे त्याच्यामध्ये, सिंपल आहे। फक्त गुगल अकाउंटमधून जाऊन आणि तुम्हाला लॉग इन करायचे की तुमचं अकाउंट जे आहे ते ॲक्टिवेट होऊन जाईल। ओके, आता बघा ईमेल आय डीने लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर एक पहिल्यांदा ऑप्शन आलेला आहे व्हॉट विल यू बी युजिंग कॅनव्हा फॉर, म्हणजे तुम्ही कशासाठी कॅनव्हा यूज करत आहात, म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात, त्यानंतर लार्ज कंपनी आहे। जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा ईमेल आय डीने लॉग इन करता ना तेव्हा हे काही बेसिक जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला विचारले जातात। मग तुम्ही जे कोणी असणार ज्याच्यासाठी तुम्ही यूज करता ते फक्त सिलेक्ट करायचे, जसं उदाहरणार्थ मी ॲज अ टीचर म्हणून सिलेक्ट केलं। त्यानंतर पुढचं आहे आता बघा इथे तुम्ही बॅकलाही येऊ शकता आणि एवढं जर तुम्हाला जर काही जर भरायचं जर नसेल तर आपण काय करू शकतो सिंपली यावर जे काही आहे
ते स्किप सुद्धा तुम्ही करू शकता. ओके, तर मी स्किप केलं आणि हे बघा आपलं जे आहे ते लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे. ओके, कळलं तुम्हाला? आता बघा इथे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल डॉक्युमेंट्स, त्यानंतर व्हाईट बोर्ड, प्रेझेंटेशन आपण बनवू शकतो, सोशल मीडिया रिलेटेड जे काही असेल ते, व्हिडिओ क्रिएट करू शकतो, नंतर याच्यामध्ये आहे प्रिंट टेबल्स ते करू शकतो वेबसाईटसाठी, आणि ते कस्टम साईट्स आहे. हे आपण हळूहळू सगळं पाहणार आहोत. ओके, आता आपण काहीही डिझाईन्स बनवलेलं नाहीये त्याच्यामुळे ते सांगतं की नाही आहे काही. जेव्हा तुम्ही काही डिझाईन्स वगैरे बनवणार तर इथे ते सगळ्या मेन्शन असणार आहेत. ओके, नंतर तुमच्या लेफ्ट हँड साईडला जे काही आहे इथे तुम्हाला दिसत असेल क्रिएट डिझाईन, आणि इथे ऑप्शन असतो अपग्रेड टू कॅनव्हा प्रो. ओके, पण आपल्याला ते करायचं नाहीये, आपण ह्या नॉर्मल ईमेल आय डीनेच आपण काम करणार आहोत. ओके, त्यानंतर इथे होमचं ऑप्शन आहे. तुम्ही होमवर क्लिक केल्यानंतर तुम्ही होमवर जाऊ शकता. इथे तुमचे काही प्रोजेक्ट्स तुम्ही जे काही आहे ते तुम्ही बनवलेले जर असतील, आता आपण इथे सध्या काहीही प्रोजेक्ट्स बनवलेले नाहीयेत, जर तुम्ही काही बनवलेले असतील तर इथे तुमचे प्रोजेक्ट जे आहेत ते तुमचे इथे दिसतात. त्यानंतर इथे जे आहे ते टेम्पलेट्स असतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट्स आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळतात. ते मग इथे दिसत आहे बिझनेस रिलेटेड आहे, सोशल मीडिया आहे, एज्युकेशन आहे, व्हिडिओ आहे, मार्केटिंग आहे, प्रिंट प्रोडक्ट्स आहेत, कार्ड्स आणि इन्व्हिटेशन. खूप सारं मटेरियल तुमच्यासाठी फ्रीमध्ये दिलेलं असतं. ओके, जस्ट एक्झाम्पल मी बिझनेस या ऑप्शनवर क्लिक केली. बिझनेस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हे बघा इथे तुम्हाला बिझनेस रिलेटेड जे आहेत ते तुम्हाला टेम्पलेट्स जे आहेत ते इथे तुमचे ओपन झालेले आहेत. ओके, दिसतात ते तुम्हाला. फक्त लक्षात असू द्या इथे जे आहे हा दिसतोय तुम्हाला प्रोसाठी जो किंगच्या डोक्यावर जे असतं की नाही ताज, त्या पद्धतीने जर असं जर इथे जर दिसत जर असेल तर तुम्हाला तो आपण यूज नाही करू शकत आहे. ओके, पण विदाऊट जे असणार ना, जसं हे बघा हे नॉर्मल आहेत, तर ते आपण मात्र काय करू शकतो, यूज करू शकतो. ओके, मग हे जर तुम्हाला जर डिझाईन्स, आय नो त्या डिझाईन्स खूप छान असतात ते, पण तरी सुद्धा आपल्याला पर्सनल यूजसाठी जर असेल तर या डिझाईन्समध्ये आपलं होऊन जातं. हे बघा इथे खूप छान डिझाईन्स दिलेले आहेत. हां, तर तुम्हाला यामध्ये सुद्धा तुम्ही जर प्रेझेंटेशन बनवायचं असेल, मी थोडंसं दाखवून देते तुम्हाला. ॲक्च्युली हे मी तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. हे प्रेझेंटेशन्सचे तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले आहेत ते हे बघा दिसतात. ते खूप छान ऑप्शन्स असतात ते. आणि पुन्हा एकदा सांगेल, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेक्निकल नॉलेजची गरज नाही आहे, किंवा तुम्हाला जसं आपल्याला जर डिझायनिंग जर शिकायचं असेल तर फोटोशॉप, कोरल ड्रॉ वगैरे शिकावं लागतं, तर त्याची सुद्धा तुम्हाला काही गरज नाही. बेसिक कम्प्युटर नॉलेज तुम्हाला असेल तरी सुद्धा तुम्ही कॅनव्हा चांगल्या पद्धतीने वर्क करू शकता आणि तुमचं काम जे आहे ते स्किलफुल्ली तुम्ही करू शकता. ओके, आणि खूप छान पद्धतीने डिझाईन्स याच्यामध्ये क्रिएट करता येतात. ते मी सुद्धा माझ्या जे काही यूट्यूबचे थंबनेल्स वगैरे असतात ते सुद्धा, किंवा माझ्या क्लासेसचे जे काही ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे जर असेल तर मी सुद्धा हे कॅनव्हाच रेफर करते, कारण ते खूप सोपं आहे. जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप एवढंच आपल्याला करायचं आहे. फक्त एवढंच आहे की प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी जी असते ती मात्र वेगवेगळी असते, कारण जसं कलर कॉम्बिनेशन आपल्याला कळलं पाहिजे ते प्रत्येकाच्या थिंकिंगवर डिपेंड असतं. ओके, यावर जास्त मी वेळ नाही घालवते, कारण आपल्याला पुढचे व्हिडिओज सुद्धा जे आहेत त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप हे सांगणार आहे. आजचा हा जो व्हिडिओ होता, या व्हिडिओमध्ये फक्त आपण काय जाणून घेतलेलं आहे की ईमेल आय डीने लॉग इन कसं करायचं. ओके, तर हे तुम्हाला कळलेलं आहे. हळूहळू इकडचे जे काही ऑप्शन्स आहेत, प्रोजेक्ट, टेम्पलेट्स, ब्रँड्स, ॲप्स वगैरे, त्यानंतर ड्रीम लॅब्स वगैरे या सगळ्याबद्दल मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे. ओके, धन्यवाद.